मित्रांनो तर बघा कसलं खतरनाक वळण आहे. डायरेक्ट इथं कंट्रोल नाही झाली गाडी तर डायरेक्ट खालीच आहे भाऊ. खतरनाक असा जंगली साप दिसला मला माहिती का. नागच होता नाग. मित्रांनो कसला खतरनाक रोड आहे. रोडच वाहून गेलाय सगळा आणि अशा जागोजागी छोट्या मोठ्या वॉटर क्रॉसिंग पण आहेत आणि अशा वॉटर क्रॉसिंग क्रॉस करून जायचं दमानी क्रॉस करावी लागते. नाही तर म्हणलं पॅशन प्रो गाडीवर आलोय क्या बोलोगे भाई. अरे यार पैशन में जा रहे हो बहुत जिगरा है आप में यार. मित्रांनो इथं काय झालं सिग्नल ब्रेक झाला माझ्याकडून चुकून तर हे सरांनी आपल्याला थांबवलं. फायनली बांगलादेशला चाललाय तुमचा भाऊ. मित्रांनो तर आपण आलेलो आहे आता बांगलादेश आणि इंडियाच्या बॉर्डरला. हे पाहू शकता इथं ते गेट दिसतंय का तिथं इंडिया बांगलादेशची बॉर्डर आहे. मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण आहे सिक्कीम मध्ये पश्चिम सिक्कीम मध्ये ट्रॅशडिंग या गावात आहे टॅचडिंग. तर तिथं थांबलो होतो ह्या ठिकाणी अशा प्रकारे ह्या रूम मध्ये. तर आता इथनं निघायचे. आंघोळ करायची इच्छा व्हाय नाही माझी कारण लय गार पाणी इथं. तर इथं हिटर वगैरे आहे गिजर पण ते काही जोडलेलं नाही आहे. तर बेसिकली असा पॅसेज होता आणि इथनं आपण त्याच्यात थांबलो होतो. तर अशा प्रकारे आपली गाडी इथं लावलेली होती आणि इथं वरती हे राहिलं आहेत. तर चला अशा प्रकारे एकदम निसर्गरम्य वातावरणात थांबलो होतो मी. पाठीमागं पाहिलं पाठीमागं अशा प्रकारे सगळं डोंगर दिसतात. म्हणजे डोंगरातच आहे मी. अशा प्रकारे यांचं घर होतं. एकदम मस्त ठिकाणी थांबलो होतो मी. ओके चला हे त्यांचं दुकान होतं. पण आता काय करतो पाणी वगैरे पितो आणि ब्रश वगैरे करतो निघतो कारण आंघोळीचं काय माझ्या डोक्यात नाही आहे. गरम पाणी नाही इथं. मित्रांनो तर फायनली निघतोय या रूमला बाय बाय करून. तर जायच्या अगोदर पहिले लाईट बंद केलं. चार्जिंगच्या पॉटसाठी बटणं लावली होती ती बंद करतो. अजून वॉशरूमच्या लाईट बंद आहे सगळं बंद आहे. हां दरवाजा त्यांनी आपल्याला दिला होता ती बी बंद करून टाकू. अशा प्रकारे हा पॅसेज होता. अंदाज झाला असला तर बाटली पडली लय अवघड आहे. तर बाटली नंतर घेतो. आता पहिलं दरवाजा उघडतो अशा प्रकारे गाडी येते. तर ही बॅग उरलेली बॅग पण बांधून घेतो आणि त्यांची परमिशन घेऊन निघतो. ओके मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. तर आपल्याला चांगली व्यवस्था झाली होती राहायची इथं. मी तर इथं टेंट लावायच्या हिशोबानेच विचारलं होतं. चांगली जागा होती शेड बीड म्हणून पण एकदम मस्त व्यवस्था झाली राहण्याची. चलो ये किधर डालू डस्टबिन किधर है. मित्रांनो असा कचरा एकत्र करून ठेवायचा आणि कुठं ते ह्याच्यात टाकायचा. तुम्ही बी ध्यानात ठेवा कारण आपला देश बाहेर देशात बदनाम ह्याच्यासाठीच आहे की लय कचरा काढतात म्हणून. ओके चलो भारी असं घर बनवलं यांनी एकदम मस्त. कसलं आतमध्ये हॉल गेलं तर एकदम टकाटक बनवलं आहे भाऊ. मला आवडला त्यांचा हॉल. आणि ते हॉल आणि किचन कंबाईन केलं इतकं मोठं होतं ना चपराट वाटत होतं. बाकीच्या प्रत्येक फ्लोअरवर 3-3 बेडरूम होत्या. चला जाऊया आपण आता. अशा प्रकारे यांचं घर होतं. तर इथनं वरती जायला रोड आहे. चला चलो सर निकलता हूँ मैं. निकलता हूँ मैं. हाँ ठीक हो गया. हो बहुत बढ़िया. चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. धन्यवाद 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 धन्यवाद. आपने रहने की इतनी अच्छी व्यवस्था की. धन्यवाद आपको. चलो चलते मिलेंगे फिर कभी. ओके 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 चला मित्रांनो निघतोय अशा प्रकारे आहे. तर जरा पाय कालच्यापेक्षा बेटर वाटतंय. काल मला असे दोन्ही संगत पायरे उतरायलाच येत नव्हते. असे हे होत होतं. चला काय होत होतं एक 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 पायरी उतरायला लागत होती. चला जाऊया. बहुतेक रेस्ट मिळाल्यामुळं झालंय. चलो
मित्रांनो तर पूर्ण जंगली रोड आहे, तर चला पेट्रोल वगैरे टाकलं आता एकदम ओके मध्ये आणि आपण आता सिलगुडीला पोहोचणार आहे. तर माझं कसं असतं विचार, आता माझा दिवसाचा खर्च 1000 रुपये करण्याचा प्लॅन असतोय, त्यामुळं 1000 रुपयाच्या आतनंच करायचा प्लॅन असतो. त्यामुळं 300 रुपयाचं पेट्रोल टाकायचं मोस्टली. तर मी आता ठरवलंय की 400 रुपयाचं पेट्रोल दिवसात उडवायचं, म्हणजे 200 किलोमीटर प्रवास करायचा. आणि बाकी मग खाण्याचं आणि बाकी काय खर्च असेल तिकीटं वगैरे ते मिळून, म्हणजे असं जास्त दिवस फिरता येईल अशा प्रकारे आहे. कारण आपण राहण्याला काही खर्च करत नाही आहे, त्यामुळं एखाद दिवशी 1000 रुपयाचं पेट्रोल उडवलं तर त्यात पॉईंट बी कवर होत नाही, काहीच होत नाही, असं होतंय. ओके चलो. मित्रांनो तो खराब रोड लागला आहे सकाळच. इथनं 10 किलोमीटरचा खराब पॅच आहे, मला माहीत होतं, त्यामुळेच मी काल थांबलो होतो अगोदरच. नाही आहे बहुतेक, हा नाही आहे. पुढे गेल्यावर 10 किलोमीटरचा एक खराब पॅच आहे एकदम. त्या पॅचमध्ये आलं ना मग अवघड आहे, असं आहे. बरं झालं काल मी डोकं चालवलं आहे. अजून थोडं अर्धा तास टाईम होता माझ्याकडे, 4:30लाच मी थांबलो होतो. अजून अर्धा तास जर चालवली असती तर जंगलातनंच प्रवास करायला लागला असता. अशी आहेत छोटी मोठी घरं आहेत जंगलाच्या बाजूने पण. खतरनाक असा जंगली साप दिसला मला, माहिती का? नागच होता, नाग असा रोडनी क्रॉस करत चालला होता, असा करत. पण मी थांबायची हिंमतच नाही झाली माझी. कल्टी टाकायला पाहिली मी, पटक्यास कल्टी टाकली तिथनं. अशा प्रकारे आहे. बाकी फिरून बिरून आला तर काय करायचं, आपण जायचो शोमध्ये हा फोटो काढायला, आणि फिरून बिरून आला अंगावर तर काय करायचं, आपल्या गाडीला बटन स्टार्ट बी नाही आहे लगेच चालू करायला, की कमार असतोपर्यंत यायचं अंगावर. त्यामुळं आपलं निघालो गप, म्हणलं सुंदीत निघावं आपलं. ओके ना, तुम्हाला 10 किलोमीटरचा खराब रोड आहे आता आजच्या प्रवासामध्ये. तो खराब रोड लागला आहे. एक खराब रोड पार केला की मग एकदम टाकासपैकी हायवे आपला 2 लेन. हे सिंगल रोड आहे आणि ह्याचं बी होईल काम काय त्याल लवकरच. अशा प्रकारे. आणि एवढा पण नाही खराब, काल कसला खराब होता ते उतारताना त्या लेककडून खाली त्या जाण्याकडे येताना लई डेंजर खराब रोड होता. चलो मित्रांनो, ह्या रोडने आलोय ना मी, हे रोड एकदम निसर्गरम्य, असे जळणे बिणे तर सारखे पाहायला भेटतात. आता मी तुम्हाला सगळे दाखवत नाहीये. छोटे मोठे धबधबे तर आपल्या इकडची लोक कशी एकदम छोटा धबधबा पाहिला पण एवढं बवाल काढतात, असे धबधबे तर इथं 5-5 मिनिटाला दिसतात मला. डोंगर आहे डोंगर. रोड अच्छा होना चाहिए, फिर मजा आता है, नहीं तो ऐसे झटके खाने पड़ते. चलो 13 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीडने चाललोय मी आता. हो तर बघा कशा खतरनाक पद्धतीने इथलं वाहून गेलंय सगळा रोड. एकदम डेंजर पद्धतीने गुरुमुळे ना जोराचा पाऊस आला असेल, जोराचं पाणी आलं असेल तर वाहून गेलं ते सगळं. दिल ने जो कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे, मेरी जान मेरे दिल पर मुझ पे एतबार कर लो. मित्रांनो कसला खतरनाक रोड आहे, रोडच वाहून गेलाय सगळा. आणि अशा जागोजागी छोट्या मोठ्या वॉटर क्रॉसिंग पण आहेत, आणि अशा वॉटर क्रॉसिंग क्रॉस करून जायचं, दमाने क्रॉस करावी लागते, नाही तर बुटात पाणी जाते. आणि पाणी बर्फात ना आलेलं आहे, एकदम थंड आहे. चलो भाई. अशा प्रकारचं आहे, अशा प्रकारे शेती काही काय करणार. क्या कर रहे हैं भाई आप? पेड़ तोड़ना है क्या? इधर खेती किधर देखने को मिलेगी? खेती खेती हाँ ऊपर. और ये रोड कितना खराब है? और मेरे को सिलगुड़ी कितना दूर? 4 किलोमीटर. ओके चला मित्रांनो,
झटका खात जायला लागणार. ओके चला बंद करतो. लागला चांगला. नाही 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 चांगला लागणं रोड. इथली लोक खोटं बोलत नाहीत. चलो मित्रांनो, तर चला जाऊया आपण. हे बघा रोड, खराब रोड संपलाय आता आणि चांगला रोड लागलाय असं मला वाटतंय. अजून फिक्स नाही आहे. मोठा रोड कधी लागतोय काय माहिती. अजून आपण बारक्या रोड निघतोय. आपल्या ज्यावेळेस तिष्ठा रिवर लागेल ना त्यावेळेस आपल्याला मोठा रोड लागेल. तिष्ठा नदी ही आता आपला ही आपण रंगीत नदी बरोबर आहे, त्यामुळे आपल्या अजून मोठा रोड लागला नाही. हाँ ठीक है ठीक है. हाँ जाइए. मित्रांनो, तो थोडा रोड चुकलो होतो आणि जरा लई लांब नाही गेलो. बरं झालं विचारलं मी. थांबलो थोडा वेळ, त्यामुळं बरं झालं. नाही तर कुठंच झाला असता. लई लांब गेलो असतो. आपलं 2 किलोमीटरमध्ये आलो माघारी मी. चांगला रोड लाग बाबा. चांगला रोड लागला ना मग ठीक आहे, काय अडचण नाही आपल्याला. आपला व्हिडिओ यूट्यूबचा अपलोड झाला का त्याला थंबनेल लावायला पाहिजे. आता थंबनेल बनवायला पाहिजे. थांबू आपण. अजून 20 किलोमीटर गेलं ना थांबू. 90 किलोमीटर राहील तिथं थांबू आपण एका ठिकाणी. मित्रांनो, तर बॅग पडली निष्ठून. च्या गावात कॅमेराला का कॅमेराला काय झालं का पाहिलं लागेल. कसं काय घसायली बॅग. बरं झालं आता पाण्यात नाही घसायली तिथं. चलो इसको टाइट करते. लूज राहते बहुतेक, काय कळा नाही मला कसं काय पडलं. ओके चला चला, चांगलाच ताण देतो आता मी. चला मित्रांनो, टाईम नाही आपल्याकडे, आधीच मेमरी कमी. मित्रांनो, तर बघा कसलं खतरनाक वळण आहे. डायरेक्ट इथं कंट्रोल नाही झाली गाडी तर डायरेक्ट खालीच आहे भाऊ. तिथनं डायरेक्ट खाली नदीमध्येच आहे. तर चला, आल्टो बिल्टो आले एकदम प्रोफेशनल ड्रायव्हर असतात भाऊ. एकदम दमा आणि किती जरी चढ असला ते काढता येते. वॉटर क्रॉसिंग तर लय बाबा इथं येऊन म्हणजे नजारे एक नंबर आहेत ह्या रोडनी. पण वॉटर क्रॉसिंग ही सगळं मला स्थिती झाली. एक मागाशी डेंजर वॉटर क्रॉसिंग केली मी, त्याचा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये काढला नाही बाबा. मला लक्षातच नाही हे आपला गोप्रो कॅमेरा ऑन करायचा. असं झालं. तर फायनली आपण आता पोचलो आहे तिथं खाली. हे आपल्याला मगाशीच भेटले होते. चल मित्रांनो, तो रोड आहे का रोड आहे. क्या है भाई तू, कहाँ से आया. मैं हूँ रोड, मैं हूँ डॉन. ये रोड ठीक आहे. असा पण एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे होता. आपण तिकडून आला असतं पेलिंगवरून तर असं रोड पाहिला नसते भेटले. आता चांगला रोड लागला आहे असं मला वाटतंय. मगाशी पण वाटलं होतं पण नव्हतं लागलं. तर चांगला रोड लागला ना तर कॅमेराची मेमरी फ्री करायची आपल्याला जरा. वा लागला. इधर से पूरा अच्छा रोड है क्या. खराब रोड सिलगुड़ी खराब रोड. सीधा रोड म्हणते खराब रोड चालू. चल
मित्रांनो तर परत आलोय रंगीत रिव्हरपाशी, रंगीत नदी. पाणी एकदम एकदम हिरवं निळं असं वेगवेगळ्या कलर दिसतं त्याचं. जबरा ठशी नदी तुम्हाला मागं दाखवलीच होती मी मागच्या एका व्हिडिओमध्ये. तर आता इथनं लई उंच पुलं हे जेवण पाणी दिसा नाही. चिक मारायची जबाबदारी पण त्यात पाय बितेच मांडला. लय अवघड, लय प्रॉब्लेम. इथनं पुढं तरी चांगला रोड असावा अशी अपेक्षा बाळगतो आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. जय हिंद, जय भारत. चलो. अच्छा रोड कब से चालू होगा भाई? मित्रांनो तर चला आता परत ते रंगीत नदी आहे, त्या नदीला क्रॉस केलं आहे आपण आणि आता चांगला रोड लागला आहे. चलो चांगल्या रोडनी. तोपर्यंत कॅमेराची मेमरी फ्री करतो मी. मित्रांनो जाताना ज्या टनेलमधनं आपण गेलो होतो त्या टनेलमधनं परत बाहेर निघालो आहे आता. म्हणजे बेसिकली काय झालं, आपण जाताना ज्या रोडने गेलो होतो त्याच रोडला येऊन परत मिळालो आहे आपण अशा प्रकारे. आणि फक्त आपण असं गोल राऊंड मारलं आहे एक असं झालं. चला. हा रोड थोडा खराब थोडा चांगला असा आहे, एकदम असा सुपर्ब नाही आहे. मित्रांनो तर मी नाश्ता करायला थांबलो होतो सकाळ सकाळ आणि हे भाऊ दोन नाही आपले गुजरातचे भेटलेत. हे आपल्याला स्काय वॉकपाशी भेटला होता भाऊ. तर भाऊने आत्ता परत मी नाश्ता करायला थांबलो होतो तिथंच ते माझी भेट झाली. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. आणि ह्यांनी मला विचारलं कोणची ही गाडी, ही ये वाली बुलेट आहे का आपकी म्हणत होते. तर मी म्हणलं पॅशन प्रो गाडीवर आलोय. तर क्या बोलोगे भाई? अरे यार पैशन में जा रहे हो, बहुत जिगरा है आप में यार. और क्या बोलोगे, पहली रिएक्शन क्या थी आपकी गाड़ी देख के? भाई ये गाड़ी लेके भूटान जा रहे हैं भाई. भूटान ये गाड़ी पहुंच तो ऐसा लग नहीं रहा है. अरे जा चुकी है सब जगह. भूटान दूसरी बार जा रहा हूँ मैं इस गाड़ी को लेके. बढ़िया बढ़िया. बहुत बढ़िया. तर मित्रांनो यांची आणि माझी डबल भेट झाली. तुम्हाला कळते मराठी? आती आहे की आपको मराठी? इतना इतना नहीं. तर मित्रांनो यांना भेटून चांगलं वाटलं. यांची रिअल रिएक्शन आता हे लास्ट जरा नाही तर त्यांनी रिअल टाइम मध्ये लय डेंजर रिएक्शन दिली होती. ओ भाई पॅशन प्रो से आ गया. बढ़िया. ना तर इथं थांबलो होतो. नाश्ता म्हणजे मला एक तर मेल करायचा होता की ह्याला कंपनीला एका मोटूरला की मला सर्व्हिसिंग करायची. भाऊ मला नंबर दे इथलं वेस्ट बेंगॉलमध्ये कुणाकडे जाऊन करू. तर त्यासाठी मेल करायचा होता. आणि ते दोन भाऊ आपले भेटले होते. ते आश्चर्यचकितच झाले भाऊ. त्यांची माझी भेट कालच झाली होती तर आज परत झाली. चलो मित्रांनो तर हा पाहू शकता असा जबराट असा पूल क्रॉस करून आपण आता मेन रोडला लागलोय सिलगुडीकडे जाणार. तर इथं नदी एक नंबर मस्त पाणी दिसतंय. इथं हे हिरवं पाणी दिसतंय. थांबा याच्याकडून एक फोटो काढून घेऊ आपण. जोयथांग म्हणून, जोयथांग साऊथ सिक्कीम. सिक्कीममधलं एक मोठं शहर आहे, जिल्हा आहे. तर इथं आलोय आपण. तर इथं एक फोटो काढला आपण. चला हे स्पीड ब्रेकर क्रॉस करतोपर्यंत आपण जाऊया पुढे. अशा प्रकारचे ते मॉल रोड टाईप होतं म्हणजे तिथं गाड्या नाही जाऊ शकत. आपण फक्त वॉक करून जाऊ शकतो अशा प्रकारचं आहे. मित्रांनो तो जोयथांगपासून निघालो आहे आपण. बराच वेळ झाला आलो आहे. रोड म्हणजे असं मिक्स आहे. कसं आहे ही पण एक खराब पण आहे आणि चांगला पण आहे असं आहे. म्हणजे लँडस्लाईडमुळं रोड चांगलाच असेल सगळा पण ह्या वेळेच्या पावसामुळं कुठं चुकलं आहे. आणि पुलावडे असं काहीतरी केलं आहे, कॉन्क्रिटिंग होतं ते काढून आता ह्याचं काय त्याला बहुतेक आपलं डांबरीचं कॉन्क्रीट सगळं काढतात. मित्रांनो तर टिष्टा नदीवरच्या पुलावर आलो आहे आपण. तर हा पूल कसा आहे काय आहे
ओके थँक्यू. मित्रांनो तर एंट्री करून घेत होते ट्रिस्टा रिव्हर कशी आलोय पुलाव परत. पण आपण मागच्या वेळेस इथनं नव्हतो गेलो, दार्जिलिंगवर आल्यावर आपण दुसऱ्या ठिकाणाहून आलो होतो असं मला वाटतंय. काय माहिती आता, सगळी बुलबुलैयाच आहे. चल ते बुलेट प्रूफ आहे रणगाडा, काय म्हणतात त्याला काय माहिती, पण बुलेट प्रूफ असतंय ते. ओके सर, आता यांचं बघा. सर जय हिंद. आर्मीचे डंपर येत होता अजून इथे. जय हिंद सर. चाल लागते माहिती. मित्रांनो ही खडी रोडला का चिकटावली माहिती का तुम्हाला? तर मित्रांनो मी आहे आता सिक्कीममध्ये. तर आपण सिक्कीम आणि वेस्ट बेंगॉलच्या दार्जिलिंग भागात आल्यापासून नव्हे, रोडला तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल की खडी चिकटवलेली, कारण इकडे इतके चढ आहेत, पूर्ण डोंगरी भाग आहेत, असे उंचचे उंच डोंगर आहेत पाठीमागं पाहताय का, ते डोंगर चढून जायला लागतंय, उतरून यायला लागतंय. त्यावेळेस काय होतं, ज्या गाड्या आहेत त्यांची चाकं जागेवर फिरतात, काही वेळेस काय होतं एकदम फर्स्टमध्ये घेतली की जागेवर फिरतात, त्याला ग्रिप भेटण्यासाठी ही दगडी बसवलेत. मित्रांनो इतके खतरनाक चढ आहेत, आपल्या गाडीची हालत तुम्ही पाहिलीच असेल. एका जातानी गाडी नव्हे, आपण दार्जिलिंग चढताना नव्हे गाडी गरम होऊन बंद पडली होती, आणि येतानी ड्रम प्लेट गरम झाल्यामुळं ब्रेक फेल झाले होते. त्यामुळं इतके खतरनाक रोड आहे, आणि ह्या खतरनाक रोडमधनं 4 व्हीलर गाड्यांना प्रॉब्लेम येऊ नये, म्हणजे जागेवर रिटर्न फिरू नये म्हणून अशी खडी चिकटवलेली आहे मित्रांनो. तर चला, तुम्हाला हे माहीत होतं का नाही कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या भावाला फॉलो करून घ्या अशीच माहिती जाणून घेण्यासाठी. पाहू शकता ही खडी दिसली का, बारीक पाहिलं ना लगेच दिसून येते. पावसाच्या दिवसात तर लगेच लय स्पष्ट दिसते, आता लांबनं पाहिलं नाही दिसत, पण जवळ पाहिलं ना तर अशी इथं आयडिया लावलेली मित्रांनो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भावाला फॉलो करून घ्या. चला, लय ऊन आहे आता. ओके, तर पाहू शकता माउंटेनचा कसला जपाट व्ह्यू येतोय. ही ट्रिस्टा रिव्हर दिसते का तुम्हाला? का थांबून दाखवू? थांबूनच दाखव. तिथं बघा झेंडे बिंडे कसे बांधले टकाटक. ही आहे ट्रिस्टा रिव्हर, अशा प्रकारचे आहे. आणि आपण आता चाललोय सिलिगुरी, म्हणजे 50 किलोमीटर राहिले फक्त सिलिगुरी, आपल्याला जायचे सिलिगुरीला. ओके चलो. हा मित्रांनो, ते एवढ्या हाईट होय ना रेल्वे जाणार आहे, त्याचं काम प्रोग्रेसमध्ये आहे अजून. त्याचा फोटो काढा मला वाटतंय. टनेल बिनेल करून चाललंय. मित्रांनो, तर ही पाहू शकताय अशी दगडी लावली जाते रोडमध्ये गाडी स्लिप होऊ नये. तर बऱ्याच जणांना प्रश्न असेल की ही दगडी रोड बांधल्यावर कशी लावतात. तर मित्रांनो, हे प्रश्न बऱ्याच जणांचा सोडून माझाच प्रश्न होता की एवढा हे कसं लावतात दगडी एवढी सगळे एवढा रोड. तर मित्रांनो, हे 4-4 फुटाचे पट्टे बनवतात, आणि 4-4 फुटाचे पट्टे बनवले ना मग अशी दगडी लावतात. आणि मग असं काय त्यात असे पाहू शकता इथं 4-4 फुटाचे पट्टे बनवलेत. नंतर याला अशा प्रकारे डांबराने जॉईंट करतात. तर अशा प्रकारे हे गाडी स्लिप होऊ नये म्हणून केलं जातं. भाई आ जाए इधर, क्यों लगाते हैं पत्थर क्यों लगाते? सुपरवाइजर कौन है भाई? ये पत्थर क्यों लगाते हैं बोला? ये पत्थर लगाता है स्लिप के कारण। स्लिप के कारण का? ब्रेक मारने से स्लिप नहीं होगा। ओके, और कई कई जगह ये निकल जाती है तो चिप्स लगाया है। चिप्स से लगाया जाता है। ओके, ये ताज़ा रहेगा तभी लगेगा ना? हाँ, ताज़ा ही है। ताज़ा है तभी लगेगा, वैसे नहीं लगेगा। भाई क्या कर रहा है? जॉइंट दे रहा है क्या? हाँ, ज्वाइंट देगा। ऊपर नीचे हो रहा है, उसको इक्वल कर रहा है।
तर मित्रांनो अशा प्रकारे केलं जाते. हे मला बाकीच्यांचा नाही, हा माझाच प्रश्न होता की भाऊ हे असं बनवतात पण ह्याला जॉईंट कसं देतात. ओके मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे जॉईंट दिला जातोय. गॅस सिलेंडरच्या मदतीने डांबर गरम करून त्याला बरोबर हीट करून असं जॉईंट दिला जातोय अशा प्रकारे. तर चलो हे असं पाहू शकताय तुम्ही. हे दगडी पका लावायची, इथं प्रोसेस चालू आहे दगडी लावायची. दगडी ठेवतात आणि ठोकतात. मित्रांनो तर अशा प्रकारे काय काय त्यात हे डांबराची लेअर टाकतात, त्याच्यावर दगडी ठेवतात आणि हातोड्याने ठोकतात. अशा प्रकारे प्रोसेस असते. तर लाईव्ह पाहायला भेटले तीच भारी झालं आपल्याला. मित्रांनो तर दुपारचं जेवण करायला थांबलोय. तर पुरी भाजी घेतली. इथं काही व्हेज हॉटेल लवकर भेटा नाही आणि इथं व्हेज हॉटेल होतं तर इथं फक्त पुरी भाजीच होती. इथं पुरी भाजी खातोय बघा, एकदम टकाटक सजवून दिली. आता टेस्ट कशी काय माहिती, टेस्ट कोण सांगतो तुम्हाला. एकदम गरमागरम पुरे आहेत. मस्त आहे. मित्रांनो तर सिलगुरीच्या जवळ आल्या असं भयंकर असं जंगल लागलंय आणि इथं आर्मी कॅम्प आहे बहुतेक इथं. कारण इथं ड्रोन प्रोहिबिटेड म्हणजे ड्रोन बिन उडवायला परमिशन नाही आहे इथं. फोटोग्राफी पण प्रोहिबिटेड लिहिलं होतं. मित्रांनो तर ट्रॅफिक जाम झालंय. का झालंय काय कळलं नाही. ट्रॅफिक का जाम झालं, लय लांबनं लाईन लागली. टू व्हीलर असल्याचा फायदा आहे. आपण बुंगा आलो रेल्वेचा पूल. लईच लांब लाईन आहे लागा. काय भानगड काय. हा रेल्वे गेटसाठी पडलंय काय. आली हाँ हम तो टाइमिंग पे आ गए भाई. रेल्वे गेट क्लोज झाले. मित्रांनो तर सिलिगुडीत पोचलोय पण सिलिगुडीत आल्यानंतर ना आपण आता सिलिगुडीत नाही थांबणार. तर आपण चाललोय पुढं जलपाईगुडी म्हणून आहे. काय होतंय सिलिगुडीच्या एरियामध्ये आपल्याला काय म्हणतोय सिलिगुडीच्या एरियामध्ये आपल्याला जायची व्यवस्था आहे नाही व्यवस्थित. त्यामुळे सिलिगुडीच्या पुढं एक गाव 50 किलोमीटर जलपाईगुडी तिथपर्यंत जायचा प्रयत्न राहील आपला. मित्रांनो तर आपण सिलिगुडी सिटीमध्ये आलो आहे. तर काय झालं आहे माईक हे झालं आहे खराब झाला. आपण त्या दिवशी घेतलेला काय झालं पावसात भिजलेला लय पाऊस होता त्यावेळेस. तर आता बघूया रिप्लेस करून तर नाही देणार, कमी जास्त पैसे करून देईल नाही तर रिपेअर होतं आहे का बघूया. त्यासाठी मी माघारी आलो आहे. नाही तर मला काय इकडे यायची गरज नव्हती सिलिगुडीकडे. मित्रांनो तर परत आलो आहे आपण ज्या कॅमेरा शॉपमध्ये आलो होतो पहिलं. हेलो सर, पहचाना क्या? कैसे हैं आप? हाँ कैसे हैं आप? बढ़िया. हेलो चेकिंग 1 2 3 4. हेलो 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 माइक चेक कर रहे हैं कि माइक कैसा काम कर रहा है. हेलो 1 2 3 4. मित्रांनो तर फायनली आपलं झालंय का माईक पण बदली केलं आणि दुसरं एक साहित्य होतं जी आपल्या कॅमेरा हेल्मेटला बसतोय त्याचं सुद्धा साहित्य घेतलंय आणि आता निघतोय हे सर आहे. तर ह्या सरांनी आपल्याला माईक बदलून दिला. 7 दिवसाच्या आताच माईक खराब झाला होता त्यामुळे सरांनी आपल्याला बदलून दिला. तर आपण ते एक 350 रुपयाचं एक हे गोप्रो हेल्मेटला बसतं ते एक किट घेतलंय. तर चला जाऊया आता इथनं पुढं. मित्रांनो तर बरं झालं माईक बदलून दिला. माईक मेन तर माझ्या चुकीने खराब झाला होता, पावसात भिजलं होता ते त्यामुळे ते खराब झाला होता. बाकी काही नव्हतं, चांगला चालत होता.
पण आता ठीक आहे, भेटला बदलून ओके. मला वाटलं त्याचं 450 रुपये घेते का काय. तर आपल्याला आता इथनं वळून इथं गुरुद्वारात विचारायचे राहिला भेटतंय का काय. भेटलं तर हे पैसे घेणार असतील, तशी नाही द्यायला राहून देणार. मित्रांनो तर आपण नाही वे आता नाही तर उस दिन बी नाही दे आता. तर ह्या गुरुद्वारात आलतो तर इथं नाही म्हणले थांबायला. आता आपण हायवेला पेट्रोल पंपाला टेंट लावायचा विचार करतोय मी. तर चला जाऊया. मित्रांनो इथं काय झालं, सिग्नल ब्रेक झाला माझ्याकडून चुकून. तर हे सरांनी आपल्याला थांबवलं. ओके, नाईस टू मीट यू सर. येस, ओके 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 ओके. आय डोंट सी द सिग्नल बिकॉज ऑफ ट्री and I am in a thinking. There also signal, no? Okay, okay. There also signal. I am, sir, actually I am also thinking of my stay, where to stay. From where are you coming from? I am from Pune, Maharashtra. Okay. Okay, best of luck. Okay, okay. Journey. Okay, okay. Thank you sir. Nice to meet you sir. Okay, okay. चलो सर, बढ़िया, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. इधर मेरे को बताइए, ये सिलीगुड़ी रोड पे गुरुद्वारा है क्या किधर? गुरुद्वारा तो आप इससे छोड़ के नहीं वो उधर रहने की परमिशन नहीं मिल रही है ऐसे. आगे तो गुरुद्वारा होगा बागडोगरा में आपको. कितना दूर? यहाँ से 15 किलोमीटर. ओके ओके, थैंक यू सर. हाईवे पे ही रहेगा ना? हाँ, हाईवे के पास. ओके, थँक यू सर. अरे गेलो मी आता, सिग्नल तोडून निघाला. अच्छा मित्रांनो काय झालं, सिग्नल तुटला माझ्याकडून, थांबवलं त्यांनी. मी ॲक्च्युअलमध्ये विचारमध्ये होतो, इंग्लिश येते का मला. सिग्नल तुटला आणि मी थांबलो. म्हणजे सिग्नल तुटला आणि त्यांनी मला थांबवलं. मग कुठला काय सिग्नल ऐकलंच असाल तुम्ही सगळं. चला जाऊया. 2 सिग्नल आहे तो पुढं बागडोगरा. मित्रांनो तर लय सिग्नल आहे तिथं. तर सिग्नल लय असल्यामुळं काय लक्ष देऊन चालायला लागतंय. आपलं काय गणगणित असतंय, विचारात असतोय, ते लगेच सटाकतोय माणूस. ते पोलिसांनी पकडलं. पोलीस ही चांगली होती. असंच मला नाही पहिल्या ट्रिपला मी ज्यावेळेस गेलो होतो केदारनाथला, त्यावेळेस मला जयपूरमध्ये पकडलं होतं. तर ते जयपूरवालं पोलीसवालं काय ऐकायलाच तयार नव्हतं. असं होतं. चला जाऊया. त्यावेळेस माझ्या गाडीला बॅनर बिनर नव्हतं, काय नव्हतं, बोर्ड नव्हता. आता बोर्ड असल्यावर लोक जरा मदतीची भावना दाखवतात असंही. ओके, मेन हायवेला लागलोय आता. राहायची व्यवस्था बघूया थोडी. गुरुद्वारा भेटला तर बरं होईल, कारण कपडे बिपडे धुवायचा विचार आहे माझा. माईक मित्रांनो, तर माईक असलेल्याचा फायदा काय आहे, आपण नाही हेल्मेटची काच लावून पण व्हिडिओ काढू शकतोय, बोलू शकतोय. कारण आपल्याला जर माईक नसला तर हेल्मेटची काच लावूनच उघडूनच बोलायला लागतं. त्यामुळे कचरा वगैरे जाऊ शकतो असं आहे. तर चला आपल्याला आता 1.5 किलोमीटर नंतर ना आपण NH 10 आहे. तर NH 27 जायचं आपल्याला आता. फायनली बांगलादेशला चाललाय तुमचा भाऊ. मित्रांनो तर आपण आता चाललोय बांगलादेश बाँड्रीच्या दिशेने. तर चला मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता बांगलादेश आणि इंडियाच्या बॉर्डरला. हे पाहू शकता इथं ते गेट दिसतंय का, तिथं इंडिया बांगलादेशची बॉर्डर आहे. इकडं आपले BSFचे जवान आहेत आणि इकडं पूर्ण मोकळं आहे. आणि काय झालं माहिती का, आज परेड होती बरोबर. मंगळवारी आणि शनिवारी परेड असती. त्या दिवशी आपण त्या गेटच्या आत पण जाऊ शकतोय. पण परेड संपली आता, त्यामुळं काही जायचा चान्स नाही आहे. एकदम ऑफिसर होते, ते पण एकदम मस्त स्वभावाने होते, काय अडचण नाही, एकदम हेल्पफुल आहे ते. म्हणजे परत कधी यायचं आहे ना त्यावेळेस मंगळवारी नाही तर शनिवारी या तुम्हाला परेड नक्कीच पाहायला भेटेल. अशा प्रकारचं ते दिसतंय का तुम्हाला गेट इंडिया चा ही ध्वजाच्या ह्याच्यात बनवलेले अशा प्रकारे आहे. तर चला, तुमचा भाऊ फायनली बांगलादेशच्या बॉर्डरला पण आलाय. ओके चलो मित्रांनो, तर पेट्रोल पंपावर आलतो, जायची सोय झाली. पहिलं जेवून येतो, मग टेंट लावू.
म्हणजे काम ओके होतंय, जेवण महत्वाचं आहे. असे पुरी भाजी बिरी भाजी खाऊन नाही. मित्रांनो तर जेवाय थांबलोय, शेवभाजी घेतली आणि रोट्या घेतल्यात. हरियाणा राजस्थान धाबा होता त्यामुळे शेवभाजी भेटली नाही, तर ह्या भागात शेवभाजी भेटणं खूप मुश्किल आहे. लाईट कमी थोडी इथं, जरा दिसतंय का मी. चला जेवतोय, एक नंबर आहे. थोडं तिखट आहे पण चांगलं आहे. मित्रांनो तर जेवण केलं इथं, शेवभाजी आणि ही रोटी, तर चांगली होते जेवण. आणि आता निघतोय, आपल्याला टेंट लावायचा जाऊन. मित्रांनो तर इथं आता टेंट लावतोय, बघूया कसं होतंय. इथंच लावतोय, इथं गावात आहे थोडं पण ठीक आहे, लावूया आता. इथंच वॉशरूम आहे जवळ आणि इथं असं पेट्रोल पंप आहे. आता लाईट गेली सगळीकडची, पण इथं पेट्रोल पंप असल्यामुळे इथं लाईट आहे. ओके मित्रांनो तर टेंट वगैरे लावलाय. आता इथं पाहू शकता, इथं टेंट लावलाय. हा भारतचा पंप आहे, तिथंच लावलाय टेंट. तर तुम्हाला दाखवतो पायाची हालत काय झाली. पाय आज दिवसभर ओलं, ह्याच्यात चिखलात, ह्याच्यात दिवसभर ओलं बूट घातल्यामुळं बघा पायाची अवस्था कशी झाली. त्याची पण दाखवतो. बूट काढून बी नव्हतं जमत, फोटो काढून घेऊ. अशा प्रकारे होती अवस्था, कारण सिक्कीममध्ये बिना बुटाचं चालवणं अवघड आहे, त्यामुळं बूट काढून भेटलं आलं नाही. तर बुटामुळं पायाची अवस्था बघा कशी झाली. मित्रांनो तर इथं टेंट लावलाय आणि आता इथं गाडी लावली. तर फायनली हा ब्लॉग इथंच संपवतोय. रात्री काही विशेष झालं तर दाखवलं नाही तर बाय बाय. चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. बाय बाय. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब फॉलो नाही, फॉलो यूट्यूबला सबस्क्राईब करा, फेसबुकला जाऊन फॉलो करा, इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा.